नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता ऐश्वर्याला धडा शिकवण्यासाठी संपूर्ण रणदिवे कुटुंब एकत्र आलेलं असतं। ऐश्वर्याचं कारस्थान सगळ्यांच्या समोर उघडं पाडायचं आणि तिने आतापर्यंत रणदिवेंना जो काही त्रास दिला त्याची परतफेड मात्र आपण करायची असं जानकीने ठरवलेलं असतं। त्यामुळे प्रेक्षकांनो, ऐश्वर्याला इथे धडा शिकवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं घर आपण परत मिळवलं पाहिजे, कारण संपूर्ण प्रॉपर्टी ऐश्वर्याच्या ताब्यामध्ये आहे। तेव्हा ऐश्वर्या काहीही करू शकते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या प्रॉपर्टीचे पेपर आपल्याकडे आले पाहिजे असं जानकी म्हणत असते आणि त्यासाठी ऋषिकेशला एक जबाबदारी दिलेली असते की ऐश्वर्याला धमकवायचं आणि तिच्याकडून प्रॉपर्टीचे पेपर परत मिळवायचे। पण प्रेक्षकांनो, तिला धमकावून सुद्धा ऐश्वर्या प्रॉपर्टीचे पेपर काही द्यायला तयार नसते, कारण तिच्याकडे आता प्रॉपर्टीचे पेपर म्हणजे ऐश्वर्यासाठी हुकमी एक्का असतो। तिच्याकडे प्रॉपर्टीचे पेपर असतील तरच ती सगळ्यांवरती वर्चस्व गाजवू शकते, हे ऐश्वर्याला माहिती असतं आणि म्हणूनच ती प्रॉपर्टीचे पेपर ऋषिकेशला द्यायला तयार नसते। त्याने साम दाम दंडभेद सगळं काही वापरून झालेला असतो, पण तरीसुद्धा प्रॉपर्टीचे पेपर मिळत नाही। त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे जानकीने आता एक युक्ती तयार केलेली असते। जानकी म्हणत असते की ऐश्वर्या आपल्याला प्रॉपर्टीचे पेपर कधीच देणार नाही। तिला जर आता धडा शिकवायचा असेल तर आपल्याला तिच्या पुढचा विचार करायला हवा, असं आता जानकी म्हणत असते। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकी म्हणते की आपण एक काम करायचं, ऋषिकेश, आता असा एक माणूस उभा करा ज्याला ही संपूर्ण प्रॉपर्टी खरेदी करायची आहे। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेश म्हणत असतो की नक्की काय करायचं आहे जानकी। तेव्हा प्रेक्षकांनो, जानकीने एक आता अशी युक्ती केलेली असते ज्यामुळे ऐश्वर्या स्वतःहून प्रॉपर्टीचे पेपर ऋषिकेशच्या हातामध्ये देणार असते आणि संपूर्ण प्रॉपर्टी पुन्हा एकदा ऋषिकेशच्याच नावाने होणार असते। आणि येणाऱ्या भागामध्ये जानकीच्या हाती एक महत्त्वाचा पुरावा लागणार असतो। जानकीला स्टोर रूममध्ये पार्वतीने लिहिलेली डायरी सापडलेली असते आणि त्या डायरीमध्ये जानकी आणि लताचा फोटोसुद्धा सापडलेला असतो। तेव्हा प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये ऐश्वर्याच्या विरोधामध्ये आता जानकीला पुरावे सापडलेले असतात, ज्याच्यावरून हे सिद्ध होणार असतं की जानकी आणि लता दोघीजणी मायलेकी आहेत। त्यामुळे इथे ऐश्वर्याला तोंडावरती पाडण्यासाठी खूपच महत्त्वाचे ठोस पुरावे जानकीच्या हाती लागलेले असतात। त्यामुळे प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत जाणार आहेत आपण सविस्तरपणे बघूया। प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता सारंगला सुमित्राला भेटायचं असतं, कारण सुमित्राचा विश्वास संपादन करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे। सारंग जिवंत आहे ही गोष्ट जर सुमित्राला कळली तर ती सुद्धा आपल्याला प्लॅनमध्ये इथे मदतच करेल आणि त्यामुळे आपण जो काही हा प्लॅन करतोय त्याचा आपल्या कुटुंबाला त्रास होणार नाही असं जानकी ठरवते। तेव्हा इथे सारंग आता रूप बदलून येणार असतो, कारण आता गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे। त्यामुळे इथे यावर्षीसुद्धा आपण गणपती आपल्या घरी आणायचा असं सुमित्रा म्हणत असते। यावेळेला सुद्धा आपण गणपती बसवायचेच। तेव्हा जानकी म्हणते की ठीक आहे आई, यावर्षीसुद्धा आपल्याकडे गणपती बाप्पा येतील। त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता जानकी म्हणत असते की या वेळेला सजावटीला आपण जी फुलं मागवणार आहोत ना, तेव्हा सारंग भाऊजींना फुलवाला बनवून आपण घरी घेऊन यायचं आणि आईंबरोबर त्यांची भेट घालून द्यायची। एकदा का आईंना कळलं सारंग भाऊजी जिवंत आहेत आणि हे सगळं प्लॅनिंग आपण त्यांच्यासाठीच करतोय, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी करतोय, तेव्हा इथे आईंचा आपल्यावरती विश्वास बसेल, मग आपल्याला हे नाटक करणंसुद्धा सोपं जाईल असं इकडे आता जानकी म्हणते। आणि तेवढ्याचंच इथे ऋषिकेशसुद्धा ऐश्वर्याला एका गाडीमध्ये बंद करून ठेवतो आणि तिला म्हणत असतो की प्रॉपर्टीचे पेपर लवकरात लवकर माझ्याकडे द्यायचे। तू काय करण्याचा प्रयत्न करतेस ना, हे मला बरोबर माहिती आहे। जर माझ्या आईला काही झालं किंवा माझ्या कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीला तू त्रास देण्याचा प्रयत्न केलास तर मी तुला सोडणार नाही। तेव्हा ऐश्वर्या म्हणते, ऋषिकेश दादा, अहो मी 2 जीवांची आहे आणि तुम्ही मला गाडीमध्ये बंद करून ठेवलं। तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, ऐश्वर्या, खोटं बोलू नकोस, तू प्रेग्नेंट नाही आहेस हे सत्य मला सारंगने सांगितलंय। तुझ्यामुळे माझ्या भावाचा जीव गेलाय। तुला काय वाटलं मला सत्य माहिती नाही आहे का? तुला मी सारंग वाटतोय का मूर्ख बनवायला? मी तुझ्या बोलण्याने मूर्ख बनणार नाही आहे, कळलं ना तुला? सारंगने मला मृत्यूपूर्वी सगळं काही सांगितलंय
असं इथे ऋषिकेश ऐश्वर्याला म्हणतो. तुझी जी काही कारस्थानं तू केली आहेस ना, सगळी मला माहिती आहेत. तेव्हा इथे आमची प्रॉपर्टी लुबाडण्यासाठी तू जे जे काही केलेस ते सगळं माझ्या लक्षात आहे. पण जर तू आता तुझी कारस्थानं थांबवली नाहीस, तू जर माझ्या कुटुंबाला त्रास देत राहिलीस तर मी तुला सोडणार नाही, असं ऋषिकेशने ऐश्वर्याला धमकावलेलं असतं. तेव्हा इथे ऋषिकेशला वाटतं की आता ऐश्वर्याला मी इतकं धमकावलं आहे, त्याच्यामुळे ती आता प्रॉपर्टीचे पेपर घाबरून मला स्वतःच आणून देईल. तेव्हा जानकी म्हणते, ऋषिकेश, ऐश्वर्या आपल्या 2 पावलं पुढचा विचार करते. सारंग भाऊजी बरोबर बोललेत. इथे ऐश्वर्या सहजासहजी आपल्याला प्रॉपर्टीचे पेपर आणून देणार नाही, आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, जानकी मग आता काय करायचं? आपण तिच्या रूमची झडती घेऊया का? आपल्याला पेपर तिच्या रूममध्ये भेटतील. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, ऋषिकेश खरंच तुम्हाला असं वाटतंय का की ऐश्वर्याने प्रॉपर्टीचे पेपर हे तिच्या रूममध्ये ठेवले असतील? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, मग काय केलं असेल तिने? तेव्हा जानकी म्हणते, मला माहिती आहे, तिने नक्कीच ते पेपर आता तिच्या रूममध्ये ठेवले नसतील. ते पेपर कुठे ठेवले असतील हे आपल्याला आता शोधून काढायचं आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, आता कसं शोधून काढायचं? तेव्हा जानकीने एक आता युक्ती केलेली असते. ती म्हणत असते की ऋषिकेश, एक काम करूया, आपण सारंग भाऊजी आणि आईंची भेट घडवून देण्यासाठी सारंग भाऊजींना कसं रूप बदलायला सांगितलं होतं. जर आपल्याला प्रॉपर्टीचे पेपर मिळवायचे असतील तर तुम्हीसुद्धा आता रूप बदला आणि ऐश्वर्याबरोबर प्रॉपर्टीचं डील करायला या. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, म्हणजे हे रिस्की होणार नाही का? तेव्हा जानकी म्हणते, नाही होणार. तेव्हा इथे आता जानकीने ऋषिकेशला पंजाबीसारखं तयार केलेलं असतं. म्हणजे अगदी त्यांच्यासारखी पगडी, त्यांच्यासारखी मूछ, दाढी वगैरे सगळं काही अगदी पंजाबी लूक तयार केलेला असतो. आणि तेव्हा इथे आता अवंतिकाने छान असा मेकअप केलेला असतो. जणू काही ऋषिकेश एक पंजाबी बिझनेसमन वाटत असतो. त्यामुळे इथे आता जानकी म्हणत असते, ऐश्वर्या घाबरले, पण ती तुम्हाला प्रॉपर्टीचे पेपर परत आणून देणार नाही. ती तिचं कारस्थान एक वेळ थांबवेल, पण ती प्रॉपर्टीचे पेपर तुम्हाला नाही देणार. तेव्हा तुम्हाला एक काम करायचं आहे, आता तुम्हाला प्रॉपर्टी खरेदी करायची आहे आणि त्यासाठी तुम्हाला भक्कड पैसा द्यायचा आहे, असं तुम्ही म्हणायचं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेश एका ठिकाणी आलेला असतो. तिथे ऐश्वर्यासुद्धा असते. योगायोगाने जणू काही दोघेजणं भेटलेत असं ऋषिकेश आता वागत असतो. तेव्हा तो इथे फोनवरती बोलत असताना ऐश्वर्याने त्याचं बोलणं ऐकलेलं असतं. ऐश्वर्याला आता कळतं की हा एक बिझनेसमॅन आहे आणि त्याला इकडे प्रॉपर्टी खरेदी करायची आहे आणि खूप मोठी प्रॉपर्टी हवी आहे आणि त्यासाठी तो हवा तेवढा पैसा द्यायलासुद्धा तयार आहे. तेव्हा ऐश्वर्याला असं वाटतं की हा एक पंजाबी बिझनेसमॅन आहे. तिला संशयसुद्धा येत नाही की हा ऋषिकेश असेल आणि तो छान अशी भाषा बोलत असतो, जेणेकरून इथे ऐश्वर्याला असं वाटतं की हा एक श्रीमंत बिझनेसमॅन आहे आणि याला जर मी ही प्रॉपर्टी विकली आणि त्या रणदिवेने एकदा का रस्त्यावरती आणलं की कुणीच माझं काही वाकडं करू शकणार नाही, असं आता ऐश्वर्याला वाटतं. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, जानकी म्हणते अगदी तसंच. ऐश्वर्या काही घाबरून ऋषिकेशला पेपर आणून देत नाही. ती म्हणते की आता ही रणदिवेंची प्रॉपर्टी विकून मोकळं व्हायचं. तेव्हा ती म्हणते, सरजी, तुम्ही इथे प्रॉपर्टी खरेदी करायला आलात का? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, हां हां, मला इथे खूप मोठी प्रॉपर्टी खरेदी करायची आहे. माझ्या कुटुंबियांसाठी हवा तेवढा पैसा द्यायला तयार आहे, पण मला हे ठिकाण खूपच जास्त आवडलं आहे आणि म्हणूनच मला हवेशीर ठिकाणी एक चांगलं घर बघायचं आहे. अगदी फार्म हाऊस असेल ना तरीसुद्धा चालेल, पण मला चांगली प्रॉपर्टी हवी आहे. तेव्हा जानकी इथे आजूबाजूलाच आता लक्ष ठेवून असते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की सरजी, तुम्हाला जर प्रॉपर्टी खरेदी करायची असेल ना तर माझ्याकडे खूप मोठी बढिया प्रॉपर्टी आहे. तुम्ही चला माझ्याबरोबर, मी तुम्हाला दाखवते. तेव्हा इथे ऋषिकेश तिच्याबरोबर यायला तयार होतो आणि तेव्हा ती रस्ता वगैरे दाखवत असते. ऋषिकेश असं तिला दाखवत असतो की त्याला रस्ता वगैरे काही माहितीच नाही आहे. तेव्हा ती म्हणते की आशीर्वाद बंगला जिथे लिहिलं असेल तिथे थांबवा आणि तिथे आता गाडी थांबवतो. तेव्हा तो म्हणत असतो की वाजी वा, खूपच जास्त छान तुमची प्रॉपर्टी आहे. तुमचा हा बंगला खूपच जास्त छान आहे. तुमच्या नावावरती आहे की कुणाच्या नावावरती आहे? जो या बंगल्याचा मालक असेल ना त्याला तुम्ही इथे बोलवा, मी त्याच्याबरोबरच बोलतो. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, अहो असं काय करताय? मीच तर मालकी नाही ना या सगळ्याची, हे सगळं माझंच आहे, माझ्या नावावरती आहे. तेव्हा इथे आता ऋषिकेश म्हणतो, खरंच तुम्ही एकटे एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीच्या मालकीण आहात, तुमच्याबरोबर अजून कुणीच नाही आहे का? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, नाही हो, तुम्हाला काय करायचं आहे?
तुम्हाला प्रॉपर्टी हवी आहे ना, ही प्रॉपर्टी माझ्या नावावरतीच आहे, प्रॉपर्टीचे पेपर आहेत आमच्याकडे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, मग आतमध्ये सुद्धा चला, मला प्रॉपर्टी आतून बघायची आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हे बघा, आतमध्ये मी तुम्हाला घेऊन जाऊ शकत नाही, कारण ही प्रॉपर्टी माझ्या नावावरती आहे ना. तेव्हा या घरातली काही लोक माझ्या विरोधात आहेत. तुम्हाला हवं तर मी कायदेशीररित्या जे प्रॉपर्टीचे पेपर आहेत ना, ते मी तुम्हाला दाखवेन, पण तुम्हाला मी आता आतमध्ये घेऊन जाऊ शकत नाही. हां, तुम्हाला फोटोज जर बघायचे असतील तर मी तुम्हाला फोटोज दाखवू शकते. तेव्हा ऐश्वर्या आपल्या मोबाईलमध्ये असलेले आशीर्वाद बंगल्याच्या आतले फोटोज वगैरे इथे आता ऋषिकेशलाच दाखवत असते. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की तुमचा बंगला तर खूपच जास्त छान आहे, मग त्याची किंमत तुम्ही किती घ्याल ते मला सांगा. तेव्हा इथे ऐश्वर्या आता खूपच जास्त किंमत आता बंगल्याची सांगते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, ठीक आहे, देईन मी तुम्हाला तेवढे, पण मला उद्याच्या उद्या ही प्रॉपर्टी खरेदी करायची आहे, मग तर चालेल ना. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, मलाही तेच हवं आहे, जितक्या लवकर ही प्रॉपर्टी विकेन तेवढी लवकर मी मोकळी होईन. ती म्हणते, ठीक आहे. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, पण त्याआधी मला ओरिजिनल पेपर बघावे लागतील, त्याशिवाय मी डील करू शकत नाही. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, ठीक आहे, मी तुम्हाला उद्याच इथे आता ओरिजिनल पेपर देते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्याने त्या बिझनेसमॅनला म्हणजे ऋषिकेशलाच ओरिजिनल प्रॉपर्टीचे पेपर हे आता बघायला दिलेले असतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे, पेपर तर अगदी बरोबर आहेत, त्याच्यामुळे तुम्ही एक काम करा, आपण उद्याच्या उद्या ही प्रॉपर्टी मी खरेदी करतोय, तुम्ही मला ती द्या. मी उद्याच तुम्हाला इथे ठरलेल्या रकमेचा अर्ध्या रकमेचा चेक देतो आणि अर्धी रक्कम मी तुम्हाला कॅशमध्ये देतो. चालेल ना तुम्हाला? टोकन वगैरे आता काही देऊ का? तेव्हा इथे आता ऐश्वर्या म्हणत असते की हो चालेल ना, टोकन दिली तरी चालेल आणि माझा तुमच्यावरती विश्वास आहे. तुम्ही मला नंतर उद्याही दिलीत ना तरीसुद्धा चालेल, काही हरकत नाही आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, ठीक आहे, ही प्रॉपर्टी मी उद्याच खरेदी करतोय. तेव्हा ऋषिकेश इथे आता प्रॉपर्टीचे पेपर तयार करून घेऊन येतो आणि त्याच्यामध्ये त्याने ओरिजिनल त्याच्या नावाचे पेपर जे सौमित्राने तयार केलेले असतात ते पेपर आता त्याच्यामध्ये लावलेले असतात. तेव्हा ऐश्वर्याला इथे संपूर्ण प्रॉपर्टीचे पेपर वाचायला दिलेले असतात आणि तेव्हाच इथे ऐश्वर्याला प्रॉपर्टीच्या पेपरवरती साईन करायची असते. तेव्हा इथे साईन करत असताना पेन खाली पडतो म्हणून ती उचलायला वागते. तेव्हाच ऋषिकेशने ओरिजिनल पेपर ठेवलेले असतात आणि तेव्हा इथे ऐश्वर्या आता पेपर न वाचता त्यांच्यावरती सही करते आणि संपूर्ण प्रॉपर्टी ही पुन्हा एकदा ऋषिकेशच्याच नावाने होते. त्याच्यामुळे प्रेक्षकांनो, अशा रीतीने इथे आता खोटा चेक आणि खोटे पैसे हे ऐश्वर्याला देऊन ऋषिकेश तिथून आता निघून गेलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता येणाऱ्या भागामध्ये आपण बघणारच आहोत की कशा पद्धतीने इथे ऋषिकेशने आता युक्ती लढवत खरे प्रॉपर्टीचे पेपर हे मिळवलेले असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, प्रॉपर्टीचे पेपर तर मिळवलेलेच असतात, पण त्याचबरोबर जानकीच्या हाताला एक मोठा पुरावा लागलेला असतो. जानकीला आठवतं की ऐश्वर्या जास्तीत जास्त स्टोरूममध्ये जात असते. तेव्हा जानकी स्टोरूममध्ये जाते आणि शोधाशोध करत असते. तेव्हा स्टोरूममध्ये एका पेटीमध्ये पार्वतीची डायरी तिला सापडते आणि पार्वतीची डायरी सापडल्यानंतर त्याच्यामध्ये पार्वतीने सगळी माहिती स्वतःबद्दल, नानांबद्दल लिहिलेलीच असते आणि त्याच डायरीमध्ये इथे आता जानकीचा आणि तिच्या आईचा फोटो असतो. तेव्हा जानकीला ती डायरी मिळाल्यानंतर तिला कळतं की याचा अर्थ ही डायरीच माझ्या आईला दिली होती आणि त्याच्यामधूनच माझ्या आईला पार्वती आईंचं नाटक करायला सांगितलं होतं. म्हणून तर ही डायरी आता ऐश्वर्याने पुन्हा त्याच ठिकाणी लपून ठेवली, जेणेकरून कुणालाही संशय येऊ नये. पण त्याच्यामध्ये जानकीचा आणि लताचा फोटो असल्यामुळे इथे आता जानकीला कळतं की ऐश्वर्याने ही डायरी नंतर इथे आणून ठेवलेली आहे. तेव्हा ती डायरी आणि फोटो दोन्हीही पुरावा म्हणून आपल्या जवळ ठेवते, जेणेकरून जेव्हा ऐश्वर्याचं सत्य बाहेर येईल तेव्हा इथे लताला सांगता येईल की हीच डायरी मला देण्यात आली होती आणि त्याच्याद्वारे मी पार्वतीचं नाटक केलं होतं. त्यामुळे इथे ऐश्वर्याला आता एक्सपोज करण्यासाठी खूप मोठा पुरावा हाती आलेला असतो आणि त्याचबरोबर आपलं घरसुद्धा जानकीने वाचवलेलं असतं. महत्त्वाची गोष्ट एकच उरलेली असते, आता लवकरात लवकर लताबाईंचा पत्ता मिळवून लताबाईंना सुखरूपरित्या घरी घेऊन यायचं असतं आणि त्यासाठी सुद्धा आता जानकीने वाटचाल सुरू केलेली असते. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, चांगली रणनीती आखून इथे ऐश्वर्याला त्याच्यामध्ये अडकवून प्रॉपर्टीचे पेपर खूपच जास्त हुशारीने जानकी ऋषिकेशने मिळवलेले असतात आणि सारंगला न्याय मिळवून देण्यासाठी इथे आपल्या घराला वाचवण्यासाठी खूपच छान असा प्लॅन तयार करून ऐश्वर्याकडून
पुरावेसुद्धा मिळवलेले असतात. तर येणाऱ्या भागामध्ये इथे आता जानकी लवकरच आपल्या आईला लतालासुद्धा लवकरात लवकर ऐश्वर्याच्या तावडीतून सोडून घेऊन येणार आहे आणि मग ऐश्वर्याला धडा शिकवणार आहे.